श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, नेत्री नये रे तुझवीन निद्रा, कै भेटसी बा मजला सुभद्रा. संगीतमय अध्यात्म रामायण. श्रीरामचंद्र प्रभूंच्या रहस्यांचे भगवंतांनी पार्वती मातेसाठी जे विवेचन केले होते तेच अध्यात्म रामायण या नावाने प्रसिद्ध झाले आहे. याचे महात्म्य देवर्षी नारदांना कथन करताना कमलासन ब्रह्मदेव म्हणाले, हे साधू नारदा, अध्यात्म रामायणाचे महात्म्य अनन्यसाधारण आहे. जो साधक याचे श्रद्धाभावाने पठण करतो अथवा लोकांना ऐकवितो तो जीवनमुक्त होतो. या ग्रंथातील कथाभाग एवढा रसपूर्ण आहे की तो अनेक वेळा वाचला तरी प्रत्येक वेळी त्यात नवीन नवीन अर्थ असल्याचे जाणवते. या सुरस कथाभागाप्रमाणेच त्यातील अध्यात्माचे ज्ञान आपणास कथाविश्वातून परमार्थाच्या भव्य दिव्य आणि मंगलमय अशा दालनात घेऊन जाते. या ग्रंथात श्रीरामचंद्र प्रभूंची भक्ती, ज्ञान, उपासना, नीती, सदाचार तसेच त्यांचे परब्रह्मत्व याच्या तात्विक विवेचनाची नुसती लयलूट आहे. या ग्रंथातील अक्षरने अक्षर मधुर रसाने ओतप्रोत भरलेले आहे. या रसाळ रामकथेस गदिमांनी रचलेल्या आणि बाबूजींनी आपल्या मधुर स्वरात गायलेल्या गीत रामायणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. अध्यात्म रामायणातील अध्यात्मबोध हा गीत रामायणातील मधुर स्वरात बरोबर प्रस्तुत करण्याचा हा प्रयत्न श्रीरामचंद्र प्रभूंच्या प्रेरणेने आणि या दोन महान व्यक्तींच्या कृपाप्रसादाने केला आहे. तो त्यांच्या चरणी समर्पण करीत आहे. यज्ञमंडपात तापस्वेष धारण केलेल्या कुशलवांचं रामचरित्र गायन सुरू झालं. प्रसंगामागून प्रसंग ते वर्णन करून सांगताय. आपल्या प्राणांच्या सर्व शक्ती कर्णांच्या ठाई एकवटून श्रोतेजन ऐकताय आणि सुवर्ण सिंहासनावरती बसून प्रत्यक्ष श्रीराम ऐकताय. म्हणून निर्मित नगरी अयोध्या, म्हणून निर्मित नगरी सरयू तीरावरी अयोध्या, म्हणून निर्मित नगरी अयोध्या, म्हणून निर्मित नगरी अयोध्या, म्हणून निर्मित नगरी. नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर मधुन वाहती मार्ग समांतर रथबाई गजपती सारथी नटुनी तांशावरी नटुनी तांशावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी. घराघरावर रत्न तोरणे अवधी भवती रम्य पवने
श्रीरामचंद्रांच्या जन्माच्या वेळी कौसल्या मातेने केलेली भगवंतांची स्तुती. सरयू नदीच्या तीरावर बसलेल्या कोसल देशाचे आधिपत्य त्रेतायुगात इक्ष्वाकू वंशातील राजांकडे होते. या वंशात अनेक महान राजे झाले. यामध्ये महाराज अज यांचा पुत्र महाराज दशरथ हे एक महापराक्रमी प्रजादक्ष धर्मपरायण सम्राट होते. त्यांचे प्रजेवर पुत्रवत प्रेम होते. महाराज दशरथांना 3 राण्या होत्या. संयमी आणि विचारी अशी कौसल्या, विशाल मनाची आणि अत्यंत उदार बुद्धी असलेली सुमित्रा आणि अतीत लावण्याचे लेणे लाभलेली कैकेयी. या सर्व वैभव संपन्न जीवनात एकच उणीव होती. महाराजांच्या विवाहांना कित्येक वर्ष लोटली होती, परंतु पुत्रप्राप्ती अजून झाली नव्हती. या एका गोष्टीचे दुःख महाराजांसह 3 राण्यांना सलत होते. यावेळी कुलगुरू वशिष्ठ मुनींनी महाराजांना पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्याचा सल्ला दिला. कुलगुरू वशिष्ठांच्या उपदेशाप्रमाणे अयोध्यापती महाराज दशरथांनी ऋष्यशृंग मुनींना बोलावून त्यांच्या करवी पुत्रकामेष्ठी यज्ञ प्रारंभ केला. यज्ञात श्रद्धापूर्वक आहुती दिल्या जात असताना त्यातून तप्त सुवर्णासमान दैदिप्यमान असे भगवान अग्निदेव प्रकट झाले. त्यांच्या हातात पायसाने भरलेले एक सुवर्ण पात्र होते. अग्निदेव अत्यंत मधुर अशा स्वरात महाराज दशरथांना म्हणाले, हे राजा, देवांनी निर्माण केलेले पुत्रप्राप्ती करून देणारे हे दिव्य पायस घे आणि आपल्या राण्यांना दे. याच्या सेवनाने प्रत्यक्ष परमात्मा तुझे घरी पुत्र रूपाने जन्म घेतील असे सांगून आणि तो सुवर्ण कलश महाराजांचे हाती देऊन अग्निदेव अंतर्धान पावले. वशिष्ठ मुनींच्या सांगण्याप्रमाणे महाराजांनी त्या सुवर्ण कलशातील पायस अर्धे अर्धे वाटून आपल्या 2 राण्या कौसल्या आणि कैकेयी यांना दिले. तितक्यात राणी सुमित्रा तेथे आली. त्यावेळी कौसल्याने आपल्यातील अर्धे पायस सुमित्रेस दिले, तसेच कैकेयीने सुद्धा आपल्या पायसातील अर्धे सुमित्रेस दिले. 3 राण्या पायसाचे सेवन करून लवकरच गर्भवती झाल्या. राजभवनात त्या 3 राण्या आपल्या दिव्य कांतीने देवतांप्रमाणे शोभून दिसू लागल्या. काळ आपल्या गतीने चालला होता. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीच्या दिवशी अत्यंत शुभ अशा कर्क लग्नात पुनर्वसू नक्षत्राचे समयी ज्यावेळी 5ही ग्रह उच्च स्थितीत होते आणि सूर्यदेवाने मेष राशीत प्रवेश केला होता, त्या मध्यान्नीच्या वेळी सनातन परमात्मा जगन्नाथ आविर्भूत झाले. त्यावेळी निरनिराळ्या रंगीबेरंगी सुवासिक फुलांनी नभोमंडळ भरून गेले होते. भगवंतांचा नील कमलाच्या पाकळीप्रमाणे श्यामवर्ण होता. त्यांनी पितांबर परिधान केलेला असून ते चतुर्भुज होते. नेत्रांची शोभा तर वर्णनातीत होती. कानातील कुंडले त्यांच्या मूळच्या सौंदर्यात भर घालीत होते. त्यांचे तेज हजारो सूर्याप्रमाणे असून मस्तकावर प्रकाशमान मुकुट होता. त्यांचे केस कुरळे आणि काळे आणि रेशमाप्रमाणे मऊ होते. त्यांच्या 4 हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म धारण केले असून गळ्यात वैजयंती माला अत्यंत शोभून दिसत होती. हृदयातील अनुग्रहरूपी चंद्राची सूचना देणारे स्मितरूपी चांदणे त्यांच्या मुखमंडलावर विलसत होते. करुण रसाने भरलेले त्यांचे नेत्र कमळाप्रमाणे विशाल आणि सुंदर होते. श्रीवत्स, हार, केयूर, नुपूर इत्यादी अनेक अलंकारांनी ते विभूषित होते. अशा या परमदिव्य परमात्म्यास पाहून कौसल्या राणी आश्चर्यचकित झाली. आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी दोन्ही हात जोडून अत्यंत श्रद्धाभावाने ती म्हणाली, हे देवादी देवा, तुम्हाला नमस्कार असो. शंख, चक्र, गदा, पद्म धारण करणाऱ्या हे प्रभो, तुम्ही अच्युत आणि अनंत असे परमात्मा आहात. तुम्ही सर्वत्र परिपूर्ण पुरुषोत्तम आहात. वाणी, मन यांचे तुम्ही विषय नाही. तुम्ही इंद्रियातीत, सत्तारूप आणि केवळ ज्ञान हेच स्वरूप असणारे भगवंत आहात. तुम्हीच आपल्या मायेने सत्व, रज आणि तम या गुणांनी युक्त होऊन हे विश्व निर्माण करता, त्याचे पालन करता आणि यथासमयी त्याचा लय करता. परंतु खरे पाहता तुम्ही नेहमी निर्मल अशा तुरीय स्थितीतच असता. तुम्ही करता नाही, परंतु तुम्ही कर्म करीत असल्यासारखे वाटते. तुम्ही गमन करीत नाही, परंतु गमन करीत असल्यासारखे वाटते. तुम्ही ऐकत नाही, परंतु तसे भासते. समस्त प्राण्यांमध्ये तुम्ही समान भावाने स्थित आहात, परंतु अज्ञानरूपी अंधकाराने ज्यांचे मन झाकले गेले आहे त्यांना तुम्ही दिसत नाही.
ज्यांची बुद्धी शुद्ध असते त्या साधकांना तुमचा साक्षात्कार होतो. हे भगवंता रघुत्तमा, तुमच्या उदरात अनेक ब्रह्मांडे परमाणूप्रमाणे दिसतात, परंतु माझ्या उदरातून तुम्ही जन्म घेतला आहे असे जे तुम्ही प्रकट करीत आहात ती तुमची एक लीलाच आहे. यावरून मला तुमची भक्तवत्सलता दिसून येते. हे प्रभो, तुमच्या मायेने मोहित होऊन मी संसार सागरात पती पुत्र धन यामध्येच गुंतून जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये फिरत होते, परंतु आज माझ्या परमभाग्याने तुमच्या पदकमळी शरण आले आहे. हे परमेश्वरा, तुमची ही मंगलमयी मनोहर मूर्ती निरंतर माझ्या हृदयात विराजमान राहो. विश्वाला मोहित करणारी तुमची माया मला मोहित न करो. हे विश्वात्मन, तुम्ही हे अलौकिक रूप आवरून घ्या आणि परम आनंददायक आणि कोमल असे बालरूप धारण करा. भगवान म्हणाले, हे माते, तुझी जी इच्छा असेल ती पूर्ण होवो. भूमीचा भार उतरविण्यासाठी पूर्वी ब्रह्मदेवांनी माझी प्रार्थना केली होती, म्हणून रावण आदी निशाचरांना मारण्यासाठी मी मानव रूपात अवतार घेतला आहे. हे पुण्यशील माते, मला पुत्ररूपाने प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने दशरथासह तू सुद्धा तपस्या करून माझी आराधना केली होतीस. तू जे माझे दिव्य रूप पाहिलेस ते तुझ्या पूर्वीच्या तपस्येचे फळ आहे. माझे दर्शन हे मानवांना मोक्ष प्रदान करणारे आहे. भगवान पुढे म्हणाले, माते, आपणा दोघांचा हा संवाद जे साधक पठण करतील अथवा श्रवण करतील त्यांना माझ्या कृपेने त्यांच्या अंतसमयी माझी स्मृती राहील आणि नंतर माझी स्वरूपता मुक्ती प्राप्त होईल. अशा प्रकारे माता कौसल्ये सांगून भगवंत बालरूप घेऊन रडू लागले. त्यांचे बालरूप सुद्धा इंद्रनील मण्याप्रमाणे कांतिमय, विशाल नेत्र, अतिसुंदर नासिका, पातळ गुलाबी ओठ आणि सुंदरशी नाजूक जीवणी असे नयन मनोहरी होते. कौसल्येने त्या दिव्य बालकास अत्यंत प्रेमाने उचलून घेतले, आपल्या मांडीवर घेतले आणि छातीशी लावले. आपल्या प्रजेला सर्व सुखाने न्हाऊ घालणाऱ्या दशरथाच्या घरात मात्र पाळणा हलू नये, हा केवढा दैवदुर्विलास. अयोध्येच्या प्रत्येक जाणत्या प्रजाजनाच्या मनात हा प्रश्न वारंवार उठत होता. मग दशरथांच्या राण्यांची काय अवस्था असेल? कौसल्या वरून ग्रीष्मकालीन नदीसारखी थोडी अशक्त तरीही शांतच होती, पण मनात मात्र म्हणत होती, काळीज माझे फुले पाहुनी बेली बरची फुले पाहुनी बेली बरची फुले. कधी न भेटे मळले अंतर, कधी न शिवला सबती मत्सर, कधी न भेटे मळले अंतर, कधी न
पक्षिणी पिला भरविते दृश्य तुला ते व्याकुळ करीते कुणी पक्षिणी पिला भरविते दृश्य तुला ते व्याकुळ करीते काय हे विपरीत रे झाले काय हे विपरीत रे झाले पाहुनी बेली वरची फुले उडाता काळीच माझे फुले पाहुनी बेली वरची फुले स्वतःशी कशास चोरी कशास चोरी वात्सल्याविण अपूर्ण नारी स्वतःशी कशास चोरी कशास चोरी वात्सल्याविण अपूर्ण नारी कळाले सार्थक जन्मातले कळाले सार्थक जन्मातले पाहुनी बेली वरची फुले पाहुनी बेली वरची फुले मूर्त जन्मते पाषाणातून कौसल्या काही नशिळे मूर्त जन्मते पाषाणातून कौसल्या काही नशिळे विचारे मस्तक या व्यापिले विचारे मस्तक या व्यापिले पाहुनी बेली वरची फुले गगन आम्हाहून वृद्ध नाशिका गगन आम्हाहून वृद्ध नाशिका त्यात जन्मती किती तारका अकारण जीवन हे वाटले अकारण जीवन हे वाटले पाहुनी बेली वरची फुले पाहुनी बेली वरची फुले वेलीवरची फुलं पाहून सुद्धा काळीज करपून जावं अशा चमत्कारिक मनस्थितीमध्ये महाराणी कौसल्या असताना महाराज दशरथ अंतःपुरामध्ये आले आणि आपल्या लाडक्या राणीला सांगू लागले उदास का तू आवर वेळे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी लाडके कौसल्ये राणी उदास का तू आवर वेळे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी लाडके कौसल्ये राणी
लागत खरी. विचार माझा मला जागवी, विचार माझा मला जागवी, आले हे तारी लाडके कौशल्ये राणी, लाडके कौशल्ये राणी. मंत्री लावी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली, मंत्री लावी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली. वसिष्ठ काश्यप ज्या बारीला घेऊन येया स्थली. काय ते मला सांगतील, इष्ट काय ते मला सांगतील, गुरुजन ते ज्ञानी लाडके कौशल्ये राणी, लाडके कौशल्ये राणी. आले गुरुजन मनातले मी सारे त्या कथिले, आले गुरुजन मनातले मी सारे त्या कथिले. मीच माझ्या मनात त्यांच्या साक्षीने बसले. नवनीता समर तोच बोलले, नवनीता समर तोच बोलले, स्निग्ध मधुर कोणी लाडके कौशल्ये राणी, लाडके कौशल्ये राणी. तुझे मनोरथ पूर्ण भागते, मनोदेवतामध्ये तुझे मनोरथ पूर्ण भागते, मनोदेवतामध्ये. याच मुहूर्ती सोड अश्वतून, याच मुहूर्ती सोड अश्वतून, सत्वर तो जाऊ दे. मान्य म्हणालो पूर्वाज्ञानी, मान्य म्हणालो पूर्वाज्ञानी, कद जुळले दोन्ही लाडके कौशल्ये राणी, लाडके कौशल्ये राणी. अंगदेशीचा ऋष्यशृंग मी घेऊन येतो स्वतः, अंगदेशीचा ऋष्यशृंग मी घेऊन येतो स्वतः. त्याच्या करवी करणे आहे इष्टी सह सांगता, धुमासहजी भारून जाओ, धुमासहजी भारून जाओ, नगरी मंत्रानी लाडके कौशल्ये राणी, लाडके कौशल्ये राणी. सरयुतीरी यज्ञ करूगे, मुक्त करानी दान करू, मुक्त करानी दान करू, शेवटचा हा यत्न करूगे, अंती अवकृत दान करू, अंती अवकृत दान करू. इप्सित ते तो देईल अग्नी, इप्सित ते तो देईल अग्नी, अनंत हातानी लाडके कौशल्ये राणी, लाडके कौशल्ये राणी. दशरथाने यज्ञाश्व सोडला. एका संवत्सरानंतर तो यज्ञ अश्व परत आला. राजा दशरथाच्या विनंतीनुसार
ऋष्यशृंगाने यज्ञ मांडला आणि एका शुभवेळी त्या यज्ञ ज्वालेमधून एक रक्तवर्ण महापुरुष निर्माण झाला. तो महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता आणि तो अग्निदेव आपल्या दुंदुभी सारख्या कणखर परंतु अतिशय मधुर अशा सादानी दशरथाला सांगू लागला, दशरथा घे हे पायसदान. दशरथा घे हे पायसदान, पायसदान. दशरथा घे हे पायसदान, पायसदान. तुझा यज्ञी प्रकट झालो, तुझा यज्ञी प्रकट झालो, हा माझा सन्मान. दशरथा, दशरथा
प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. हे यज्ञपुरुषाचे वचन खरं ठरलं. त्या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण, तसा शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे 4 तेजस्वी पुत्र जन्माला आले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला सीमाच राहिल्या नाही. नगरजनांचा आनंद तर नुसता भरून ओसंडत होता. श्रीरामाधिक भावंड रांगू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया श्रीराम जन्माचा आनंद गीतच गात होत्या, पुन्हा पुन्हा गात नवमी तिथी गंधयुक्त तरीही बात उष्ण हे किती. 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला सखी राम जन्मला. पुत्र दर्शने ओखळे आसु सुखे कंठ दाटला. ओखळे आसु सुखे कंठ दाटला. कधीच पुन्हा उमलला खुळा. उच्चवे वायुदास असून बोलला. उच्चवे वायुदास असून बोलला. पोचली जनी पोचली जनी. देवातून
कविने शब्द भाषण भाषाचा ताल मात्र चलत वाढला भाषाचा ताल मात्र चलत वाढला पुलात पारलोकले कल्याचे कंठतात अधिक तापले सावधरा आमृतिनी मुख पोखिला सावधरा आमृतिनी मुख पोखिला चित्र पाहती गगनातून नवे रंग पोहती मोठ्याचा सूर नवी भरून राहिला मोठ्याचा सूर नवी भरून राहिला नगत सर्व नृत्यदायिनी रंग तालयात मग्न मेदिनी डोलत से तीही जरा शेष डोलला डोलत से तीही जरा शेष डोलला रामजन्माच्या या आनंद गीतातच अयोध्या मग्न होती. प्रासादात श्रीराम दिसामसाने वाढत होते. ते आता चालू लागले, बुबळ बोलू लागले आणि महाराणी कौसल्या आपल्या भगिनी समान असलेल्या सवतींना कौतुकाने सांगू लागली, सावराग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, अष्टगंधांचा सुवास निळ्या कमलाना येतो. सावराग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. सावराग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळाना येतो, निळ्या कमळाना येतो. सावराग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. सावराग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. उरलेल्या खासासाठी हवा राघूंचा थांबतो, हवा राघूंचा थांबतो. सावराग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो. सावराग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो. त्याला पाहता लागून चंद्र आभाळी लोपतो, चंद्र आभाळी लोपतो.
राजांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो, नीलमणी उजळतो. सावळा रामचंद्र कधी भावंडासी प्रीत, सावळा रामचंद्र कधी भावंडासी प्रीत. थोरा थोरानी शिकावी बाळाचिया बाळगीत, बाळाचिया बाळगीत. रामचंद्र त्याचे अनुज घेतीन, सावळा रामचंद्र त्याचे अनुज घेतीन. माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण, चार अखंड चरण. सावळा रामचंद्र कधी बोबडे भाषण, सावळा रामचंद्र कधी बोबडे भाषण. त्याशी करिता संवाद झालो बोबडे आपण, झालो बोबडे आपण. रामचंद्र कधी बोबडे हे खर, सावळा रामचंद्र कधी बोबडे हे खर. वेद म्हणता विप्राचे येती बोबडे उच्चार, येती बोबडे उच्चार. रामचंद्र चंद्र नभीचा मागतो, सावळा रामचंद्र चंद्र नभीचा मागतो. रात जागवी तो बाई सारा प्रसाद जागतो, सारा प्रसाद जागतो. रामचंद्र उद्या होईल तरुण, सावळा रामचंद्र उद्या होईल तरुण. मग पुरता वर्षेल देव कृपेचा वरुण, देव कृपेचा वरुण, देव कृपेचा वरुण, देव कृपेचा वरुण. महाराणी कौसल्याचा सावळा रामचंद्र दिसामासाने वाढला. बालवयातच त्यानं धनुर्विद्या आत्मसात केली, धार्मिक ग्रंथ अभ्यासले. त्याच्या समवेत त्याची लक्ष्मणादी लहान भावंडही निष्णात झाली. आता ते सर्वजण राजसभेमध्ये येऊन बसूही लागले. आणि एके दिवशी राजा दशरथ पुत्रांसह वर्तमान राजसभेमध्ये बसलेला असताना महर्षी विश्वामित्र त्या ठिकाणी आले. राजानं